माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. तर चला आज तुम्हाला मी दाखवणार आहे का किचनमधला मिरची मसाला डब्बा भरण्याची पद्धत. प्रत्येकाच्या किचनमध्ये मिरची मसाल्याचा डब्बा असतो, पण ती पण भरण्याची एक पद्धत असते. नाहीतर कुठलाही मसाला कोणत्याही वाटीत भरून जमत नाही. मिरची मसाल्याचा डब्बा पण व्यवस्थित भरला ना का तो दिसताना पण खूप छान दिसतो. आपण बोलताना कसं बोलतो का मी जिरा मोहरीची फोडणी दिली, मग भरतानाही तसंच भरायचं. तर जिरा 1 नंबरच्या वाटीत भरायचा तर मोहरी 4 नंबरच्या वाटीमध्ये भरायचा, असं करायचं नाही. तर सर्व व्यवस्थित डब्बा भरायचा. आता बघा मी जिरा मोहरीची फोडणी देतो, मग हळद पावडर, लाल तिखट, घरचा गरम मसाला, काळा मसाला, धना पावडर असं टाकतो ना, तर तशाच पद्धतीने मी डब्बा भरलेला आहे. गरम मसाला आणि किचन किंग मसाला आहे तर तो मी बाजूला ठेवलेला आहे. बरेच ठिकाणी बघते मसाल्याच्या डब्यात आहे ना प्रत्येक वाटीत एक एक चमचा ठेवतात, त्याच्यामुळे ना डब्यात खूप अडचण होते चमच्यांचीच, त्याच्यामुळे एकच चमचा ठेवायचा. मिरची मसाला डब्बा भरण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मी तर ह्याच पद्धतीने मिरची मसाला भरते.